पवार मोदीजींच्या आणि पवार साहेबांची जी बैठक झाली होती त्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा रंगली. आता पवार साहेबांच्या आणि मोदीजींच्या सगळ्यात भेट झाली, त्यांच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कुणालाही माहित नाही. आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल पण ते आता आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. पण अतिशय वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा. त्यामुळे आज मला सांगता येणार नाही किंवा ते काय बोलले, काय चाललेलं आहे. जेव्हा समोर येईल त्यावेळेस ते आपल्याला कळेल. हे मी बोलणं म्हणजे नुसतं हवेत बाळ उडवण्यासारखं होईल. हो, होतंय, येत आहे, जात आहे, होत नाहीये. मला वाटतं संजय राऊत म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आता महाराष्ट्रात जायचं की केंद्रात जायचं. तुमच्या हातात काही नाही एवढं लक्षात ठेवा. नक्की रोज काही ना काही नवीन वावड्या उठवायच्या आहे. दिल्लीत चालले, हे इकडे चालले, ते तिकडे चालले, ते जाणार आहे, ते जाणार नाही. ते यांना कोणी अधिकार दिलेला आहे? संजय राऊतांना अधिकार आहे सगळा हा आमच्या पक्षाचा. मी परवा बोललो, यांना अधिकार आमच्या पक्षाने दिलेला आहे का की तुम्ही ठरवता आमचं काय करायचं, मुख्यमंत्र्यांचं काय करायचं, केंद्रात कोणाला पाठवायचं. त्यांना अधिकार दिलाय का? उगाच काहीतरी वावड्या उठवायचं काम सतत करत असतात, संभ्रम निर्माण करत असतात लोकांमध्ये. पण त्यातून फलनिष्पत्ती काहीच नाहीये. मी वारंवार सांगतो की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघावं, पण ते सोडून देतात आणि उगाच आमच्या पक्षामध्ये काय चाललंय, शिंदे सेनेत काय चाललंय, राष्ट्रवादीचं काय होणार आहे याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. शेतकरी यांनी पण अमित शहाची भेट घेतलेली असेल ना, असेल. आता ते नेते आहेत, खासदार आहेत, मला वाटतं त्यांचा अधिकार आहे. राजकीय वर्तुळात ते आमच्या सोबत आहे, आम्ही सगळे महायुतीमध्ये आहोत. भेटीगाठी होत राहतील, नेहमी होतील. त्याच्यामध्ये वेगळं काय, ते महत्वाचे विषय असतील. आता शेवटी राज्याचा गाडा आम्हाला तिघांना चालवायचा आहे, त्यामुळे त्यांची चर्चा झाली असेल, कोण नाही म्हणतोय. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पाहिलं तर मंगेश दादा राजकीय वारसदार आहेत का आपले? नाही, राजकीय वारसदार नाही, पण आज ज्या पद्धतीने मंगेश दादा काम करत आहेत, ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल त्यांच्या कामाची पद्धत, त्यामुळे चाळीसगाव तालुक्याला एक चांगला योग्य प्रतिनिधी या ठिकाणी मिळाला. भाजपला पुढच्या भविष्यातला एक चांगला चेहरा मिळाला, चांगलं राजकीय नेताच मी म्हणेल तो या ठिकाणी मिळाला. ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. आमच्याकडे तर सगळे एकाहून एक सगळे तरुण पिढी पुढे येते. आता तिकडे अमोल जावळे आलेला आहे, इकडे राजू मामा आहेत, इकडे मंगेश दादा आहेत, तरुण आहेत ना सगळे आता. त्यामुळे मला असं वाटतं सगळे आमच्या पक्षाचं पुढचं भविष्यच आहे. गादी गिदी आम्ही चालवत नाही, आमच्याकडे गाडी चालवण्याचा प्रकार नसतो किंवा घराणेशाही पण आमच्याकडे तर नाहीये. त्यामुळे जो चांगलं काम करेल तो पुढे समोर येईल. पाचोरा आणि चाळीसगावचा एक प्रश्न आहे की ज्यामुळे अप्पर कार्यालय जे आहे त्याच्यावर वाद पेटला. नेमकं याच्यावर काय सांगणार? आता तो प्रश्न मला वाटतो टेक्निकल प्रश्न आहे, तो सुटेल. मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय, ते सुद्धा त्याच्यामध्ये निर्णय कदाचित करतील. पण थोडस ताणाताणी चाललेली त्या विषयावर. मला वाटतं पण तोही प्रश्न काही फार मोठा नाहीये, लवकरच सुटेल. आपण शालार्थ आयडी मध्ये संजय गरुड यांना अटक झालेली आहे. शालार्थ आयडी जो आहे त्याच्यामध्ये संजय गरुड यांना अटक झालेली आहे. हो, मला वाटतं मी स्टेजवर असतानाच मला फोन आला, तर मी तीच माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय की नेमकं काय झालं, कुठे झालं. मला अजून त्या संदर्भावर फार माहिती नाही, पण मला फोन निश्चित आलेला होता स्टेजवर असतानाच. म्हणून मी आता इथून गेलो की मी तीच माहिती घेणार आहे नेमकं काय झालं काय नाही झालं. शालार्थ आयडी घोटाळ्याची जी रक्कम आहे ती जवळपास 200 कोटीच्या घरात जाते. जळगाव शहरात अनेक संस्थांना बेकायदेशीरपणे बॅकडेटेड मध्ये मान्यता दिल्याचंही समोर आलेलं आहे. ते तर मोठं स्कॅन्डलच आहे, आपल्याला कल्पना आहे. त्याची चौकशी स्पेशल एसआयटी नेमली गेलेली आहे. पुढे भविष्यामध्ये कोण कोण आहे काय काय ते सगळे समोर येतील. भाऊ, आपण नाव ना घेता खडसेवर टीका केलेली आहे. नाही, मी त्यांच्यावर टीका करत नाही आता कधीच. ते अनेक लोकांना राज्यातल्या लागू आहे. अनेक लोक आहेत की जे अगदी शेवटपर्यंत म्हणतात मीच पाहिजे म्हणून. अनेक लोक आहेत, त्यांना एकट्यांना माझं बोलण्याला काही हे नाही. त्यांना आपण असं म्हटलं की कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपण निवृत्तीचे संकेत देत आहेत का? मी नाही, माझा म्हणण्याचा अर्थ होता किंवा आपण एकदम सरणावर जाईपर्यंत मग मीच मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे कराय ना, आता 7 टर्म झाल्या, 8 टर्म होतील, किती वेळा आपण पुढच्या पिढीला मला वाटतं संधी दिली पाहिजे. युवकांनाही संधी मिळाली पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे. त्याचं चालातली, उठातली, बसातली, टांगाटोल्या करून व्हीलचेअरवर चालायचं आणि आपण म्हणत नाही मीच. मला वाटतं ते आपल्या डोक्याबाहेरचं आहे सगळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.